मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धात आता रशियाही उतरलाय। इराण अमेरिका संघर्षात रशियानेही एंट्री केल्यानं आता हा संघर्ष आणखी धोकादायक बनलाय। गंभीर बाब म्हणजे मॉस्कोने तेहरानला गुप्त माहिती पुरवल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे मध्य पूर्व आशियातील संघर्ष आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे। अमेरिका इराण युद्धात रशियाची एंट्री। युद्धामध्ये रशियाची इराणला मदत। अमेरिकेच्या लष्करी तळांची माहिती दिल्याचा दावा। आठवडाभरापासून अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे। या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर जाणवू लागलेत। मात्र आता या युद्धाची झळ आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण अमेरिकेचा कट्टर शत्रू रशियाही आता या युद्धात अप्रत्यक्षपणे उतरल्याची चर्चा आहे। या युद्धात रशियानं इराणला मदत केल्याचा दावा करण्यात आलाय। मॉस्कोमधून तेहरानला काही गोपनीय माहिती पुरवण्यात आल्याचा खळबळजनक दावा गुप्तचर विभागानं केलाय। या माहितीमुळे इराणला अमेरिकन युद्धनौका, विमानं आणि इतर लष्करी मालमत्ता ओळखण्यास आणि त्यांना लक्ष्य करण्यास मदत करू शकते। आतापर्यंत इराण हा अमेरिका आणि इस्रायलच्या जोडगोळीविरुद्ध एकटाच त्या ठिकाणी लढत होता, पण आता रशियानं अप्रत्यक्षरित्या इराणला मदत करणं, मुख्यतः इंटेलिजन्स शेअरिंग, गुप्तहेर संबंधित माहिती देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मुळात अमेरिकेची जहाजं कुठल्या मार्गाने त्या ठिकाणी जात आहेत, अमेरिकेचे सैनिक, त्याचबरोबर अमेरिकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांशी संबंधित एकदम सटीक रिअल टाईम माहिती ही इंटेलिजन्स शेअरिंगच्या माध्यमातून रशिया त्याचबरोबर चायना इराणला त्या ठिकाणी प्रदान करून देतोय। आणि या अनुषंगानं इराण मागच्या काही काळामध्ये त्याच्या मिसाईल हल्ल्यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर ड्रोन हल्ल्यांच्या माध्यमातून अत्यंत सटीकपणे, अचूकपणे अमेरिकेच्या मिलिटरी बेसेसला, त्याचबरोबर त्यांच्या शस्त्रास्त्रांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय। एक प्रकारे रशियाची अप्रत्यक्षपणे इंटेलिजन्स शेअरिंग म्हणजेच ही गुप्तहेर माहिती इराणला मिळणं एक प्रकारे त्यांना स्ट्रेंथ प्रदान करून देते। आणि त्याच अनुषंगानं इराण हा येणाऱ्या काही आठवडे आणखीन इस्रायल आणि अमेरिकेच्या जोडगोळीसमोर समर्थपणे याच्यामुळे उभा राहू शकणार आहे। जर खरोखरच रशिया आणि चायनाचं भविष्यामध्ये या युद्धामधलं इन्व्हॉल्वमेंट वाढलं तर खऱ्या अर्थानं तिसऱ्या महायुद्धाची सुद्धा ही एक प्रकारे सुरुवात होऊ शकते। युक्रेन विरुद्धच्या 4 वर्षात युद्धात रशियाला क्षेपणास्त्र, ड्रोनची नितांत गरज आहे। त्यामुळे रशियानं इराणशी आपले संबंध अधिक मजबूत केलेत, तर अणु कार्यक्रम तसंच हिजबुल्ला, हमास आणि हुथी यांसारख्या दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्यानं इराण वर्षानुवर्ष एकटा पडलाय। अशात अमेरिका आणि इस्रायल विरुद्धच्या युद्धात रशियाचा पाठिंबा मिळाल्यास इराणची ताकद वाढणार आहे। युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी शुक्रवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा केली होती। तसंच इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खोमेनींच्या मृत्यूबद्दल शोकही व्यक्त केला होता। युद्ध सुरू झाल्यानंतर क्रेमलिनचा इराणला हा पहिला फोन कॉल होता। रशिया आणि इराणचं सख्य बरेच दिवसापासून आहे। सुरुवातीला सुद्धा अली खोमेनी जे होते, रोहिल्ला खोमेनी, त्यांच्या काळापासून इराण आणि रशियाचं सख्य झालेलं आहे। रशियाची अँटी मिसाईल सिस्टीम S-300, S-400 इराणमध्ये लागलेली आहे। रशियन विमानं इराणपाशी आहेत, रशियन मिसाईल्स इराणपाशी आहेत। या युद्धाच्या सुरुवातीला रशियाची 3 विमानं तिथे मिसाईल घेऊन उतरलेली होती। दुसरं म्हणजे रशियाला इराणची खूप जरूरत आहे, कारण युक्रेन युद्धामध्ये रशियाला मिसाईलचा पुरवठा आणि ड्रोनचा पुरवठा हे फक्त इराणच करत होतं। त्याच्यामुळे इराणच्या समर्थनात रशिया उतरला यात आश्चर्य काहीच नाही। दरम्यान रशियाकडून इराणला मदत झाली तरी काही फरक पडत नाही असं अमेरिकेनं म्हटलंय। इराणनं गुडघे टेकेपर्यंत हल्ले सुरूच राहतील अशी घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे। मध्य पूर्व आशियातील या युद्धात आतापर्यंत इस्रायलसोबत अमेरिका ही एकमेव महासत्ता प्रत्यक्षात उतरली आहे। त्यात आता रशियाचीही भर पडल्यास 2 महासत्तांमध्ये संघर्ष होऊ शकतो। त्यामुळे हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकणार का अशी भीती वाटू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।